नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का वटपौर्णिमाला महिला वडाच्या झाडाला दोरा का बांधतात? वटपौर्णिमा हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात. या परंपरेमागे सावित्री आणि सत्यवान यांची प्रसिद्ध कथा आहे. सत्यवानाचा मृत्यू वडाच्या झाडाखाली झाला होता. यमराज त्याचे प्राण घेऊन जात असताना त्याची पत्नी सावित्री धैर्याने त्याच्या मागे गेली. तिच्या प्रेम, बुद्धिमत्ता आणि पवित्रेने प्रसन्न होऊन यमराजाने सत्यवानाला पुन्हा जीवनदान दिले. तेव्हापासून वडाचे झाड दीर्घायुष्य आणि अखंड नात्याचे प्रतीक मानले जाते. महिला वडाच्या झाडाभोवती दोरा गुंडाळतात, जो पती-पत्नीतील प्रेम, विश्वास आणि एकनिष्ठतेचे प्रतीक आहे. यामागे एक वैज्ञानिक कारणही आहे. वडाचे झाड पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचे असून ते अनेक वर्षे जिवंत राहते. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी या झाडाचे संरक्षण करण्यासाठी त्याला धार्मिक महत्त्व दिले. म्हणून वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला दोरा बांधणे ही केवळ परंपरा नसून प्रेम, निष्ठा आणि निसर्गाबद्दलचा आदर व्यक्त करणारी एक सुंदर संस्कृती आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा अशाच नवीन माहितीसाठी. धन्यवाद.